नमस्कार. आज आपण एका खूप सुंदर कथेबद्दल बोलणार आहोत. लियाम ओ फ्लाहर्टी यांची हिज फर्स्ट फ्लाइट. ही गोष्ट आहे आपल्या आतल्या भीतीवर मात करण्याची, स्वतःच्या ताकदीला ओळखण्याची आणि ते पहिलं सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या धैर्याची. कधी विचार केलाय आयुष्यातल्या शाळेचा पहिला दिवस किंवा पहिल्यांदा सायकल चालवायला शिकताना, नाहीतर गाडी चालवण्याचा पहिला प्रयत्न? आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा एक क्षण येतोच जेव्हा पहिलं पाऊल उचलताना मनात धाकधूक होते. ही कथा बरोबर त्याच भावनेला स्पर्श करते. चला तर मग या छोट्या सीगलच्या प्रवासाचे साक्षीदार होऊया. तो आपल्या भीतीवर कशी मात करतो हे आपण या 6 टप्प्यांमधून समजून घेऊ. तर कथेची सुरुवात होते एका उंच खडकाच्या कड्यावरून. इथे एक लहान सीगल पक्षी अगदी एकटा अडकलाय आणि त्याच्या मनात भीतीचे एक मोठं वादळ घोंगावतंय. झालं असं की त्याचे 2 भाऊ आणि 1 बहीण ते तर एक दिवस आधीच उडून गेले होते, पण हा मागेच राहिला होता. त्याला ती झेप घ्यायला, उडायला प्रचंड भीती वाटत होती. आणि ही भीती का वाटत होती? कारण त्याच्या मनात एक गोष्ट पक्की बसली होती की त्याचे पंख त्याला कधीच आधार देणार नाहीत. आणि जेव्हा तो खाली पाहतो, तो अथांग पसरलेला समुद्र, तेव्हा तर त्याची भीती अजूनच वाढते. मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न येतो की त्या क्षणी त्या लहान सीगलच्या मनात नक्की कोणत्या भावना होत्या, त्याला काय वाटत होतं? तर बघा, तो खूप घाबरलेला होता. त्याला खात्रीच होती की त्याचे पंख कमजोर आहेत आणि तो त्या विशाल समुद्रात कोसळणारच. त्याच्यात ती झेप घेण्याचं धाडस ते अजिबात नव्हतं. तो पूर्णपणे हताश, निराश झाला होता. आता बघा, जेव्हा आतली भीती आपल्याला पुढे जाऊ देत नाही ना, तेव्हा कधीकधी बाहेरून एक धक्का मिळणं गरजेचं असतं. पाहूया बरं त्याच्या कुटुंबाने काय केलं. त्याच्या आईवडिलांनी एक वेगळाच मार्ग निवडला. आपण त्याला म्हणतो ना, टफ लव्ह. त्यांनी त्याला कर्कश आवाजात ओरडायला सुरुवात केली, रागावले. इतकंच नाही तर धमकीही दिली की जर तू उडाला नाहीस तर इथेच उपाशी मरशील. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. या कथेत एक खास शब्द वापरला आहे, अपग्रेडिंग. याचा सोपा अर्थ आहे रागाने ओरडणे किंवा खूप कठोर शब्दात टीका करणे. त्याचे पालक त्याच्यासोबत नेमकं हेच करत होते. आता पुढचा प्रश्न त्याच्या शारीरिक स्थितीबद्दल आहे. त्याला इतकी उष्णता, इतकं गरम का होत होतं? यामागे 2 कारणं होती. पहिलं म्हणजे तो ज्या कड्यावर होता ना, तो दक्षिणेकडे तोंड करून होता, त्यामुळे सूर्य थेट त्याच्यावर तळपत होता. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या 24 तासांपासून त्याच्या पोटात अन्नाचा एक कणही गेला नव्हता. तो भुकेनं अक्षरशः व्याकुळ झाला होता. आणि मग येतो तो क्षण जिथे गोष्टींना एक निर्णायक वळण मिळतं. भुकेने व्याकुळ झालेला तो सीगल आता अशा टप्प्यावर पोहोचला होता जिथे त्याला काहीतरी करणं भागच होतं. अचानक त्याने पाहिलं की त्याची आई चोचीत एक मासा धरून तो तोडत आहे. अरे देवा! ते दृश्य पाहून भुकेने तो अक्षरशः विडापिसा झाला आणि त्याने मदतीसाठी आईकडे बघून एक आर्त किंकाळी फोडली. त्याच्या आईने इथे एक युक्ती केली. ती माशाचा तुकडा घेऊन त्याच्या दिशेने उडत आली, पण अगदी जवळ येऊन हवेतच थांबली. आता भुकेने इतका अधीर झालेला तो लहान सीगल, त्याने कसलाही विचार केला नाही आणि थेट त्या माशावर झडप घातली. आणि पुढच्याच क्षणी त्याला एक भयानक जाणीव झाली. त्याचं हृदय जणू काही थांबल्यासारखं झालं. तो कड्यावरून खाली कोसळत होता, त्या मोकळ्या अवकाशात. ज्या गोष्टीची त्याला सर्वात जास्त भीती वाटत होती, तीच गोष्ट आता घडत होती. पण म्हणतात ना, कधीकधी सर्वात मोठ्या भीतीमध्येच सर्वात मोठा विजय दडलेला असतो. आणि पुढच्याच क्षणी बरोबर तेच घडलं. पुढच्याच क्षणी एक चमत्कार झाला. त्याचे पंख आपोआप उघडले गेले. वारा त्याच्या पंखांमधून छातीवरून वाहू लागला आणि त्याला जाणवलं की तो आता खाली पडत नाहीये. त्याची भीती हळूहळू नाहीशी होत होती. आणि हे चित्र बघा, त्या क्षणाचं किती सुंदर वर्णन आहे. तो आता हवेत तरंगत होता, हळुवारपणे खाली आणि बाहेरच्या दिशेने झेपावत होता. आता त्याच्या मनात भीती नव्हती. बरं, त्याचा हा पहिला यशस्वी प्रयत्न पाहून त्याच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती? ते काय करत होते? अरे, त्याचं संपूर्ण कुटुंब आनंदाने ओरडत होतं. त्याची आई, वडील, भाऊ बहीण सगळे त्याच्यासोबत हवेत उडू लागले. ते त्याची प्रशंसा करत होते, त्याला प्रोत्साहन देत होते. तो आता एकटा नव्हता, त्याचं कुटुंब त्याच्यासोबत होतं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? या पहिल्या उड्डाणाचा, या फर्स्ट फ्लाईटचा खरा अर्थ काय आहे? यातून शिकण्यासारखं खूप काही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरी भीती बाहेर नसते, ती आपल्या मनात असते. कधीकधी परिस्थितीच आपल्याला धाडस करायला भाग पाडते. आपल्या मनातली जी स्वतःबद्दलची शंका असते ना, तोच आपला सगळ्यात मोठा शत्रू असतो. आणि एकदा का ते पहिलं सगळ्यात अवघड पाऊल उचललं
की पुढचा प्रवास सोपा होतो. आणि हो, या सगळ्या प्रवासात कुटुंबाचा पाठिंबा किती मोलाचा असतो हेही ही कथा आपल्याला शिकवते. या विश्लेषणाचं इंग्रजीमधील संकलन आणि निर्मिती प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांनी केली आहे. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, आयुष्यातली पहिली झेप नेहमीच भीतीदायक वाटते, पण ती झेप घेतल्यानंतर संपूर्ण आकाश आपलं असतं.